चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बालमानसशास्त्र या विषयाचा आपण अभ्यास करणार आहोत। यामध्ये महत्त्वाचे काही प्रश्न आणलेले आहेत, त्या प्रश्नांचा आपण उहापोह करणार आहोत। हे प्रश्न TET परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत आणि हे प्रश्न अत्यंत बेसिक प्रश्न आहेत। चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। मानसशास्त्र आणि त्यांचे सिद्धांत यावर आधारित हे प्रश्न आहेत। पियाजेच्या मते बोधनात्मक विकासाच्या एकूण किती अवस्था आहेत? तर 4 अवस्था आहेत। या 4 अवस्था म्हणजे संवेदीकारक अवस्था, क्रियापूर्व, मूर्त क्रियात्मक आणि आकारिक क्रियात्मक अवस्था होत। बालकांचा टप्प्याटप्प्याने होणारा बौद्धिक विकास यावरून आपल्याला समजतो। त्यानंतर आहे अभिजात अभिसंधान, क्लासिकल कंडिशनिंग। उत्पत्ती कोणी मांडली? म्हणजे अभिजात अभिसंधान उत्पत्ती ही कोणी मांडली आहे? तर इवान पॅव्लोव यांनी मांडलेली आहे। पॅव्लोव यांनी कुत्र्यावर प्रयोग करून लाळ सुटणे आणि घंटेचा आवाज यामधील सहसंबंध स्पष्ट केला। हा सिद्धांत सवयी आणि चांगल्या वर्तणुकीच्या निर्मितीसाठी उपयुक्त ठरतो। त्यानंतर आहे साधक अभिसंधान, उत्पत्ती कोणी मांडली? ते आहेत BF स्किनर। स्किनर यांनी उंदीर आणि कबुतरावर प्रयोग केले आणि अध्ययनात प्रबलीकरण आणि बक्षीस शिक्षा याचे महत्त्व या सिद्धांतामध्ये त्यांनी अधोरेखित केलेले आहे। प्रयत्नप्रमाद ही अध्ययनाची मूळ उत्पत्ती कोणी शोधली? तर एडवर्ड थॉर्नडाईक। एडवर्ड थॉर्नडाईकने काय केलं होतं? तर मांजरावर प्रयोग करून थॉर्नडाईक यांनी सराव, सज्जता आणि परिणामाचे नियम मांडले। चुकांमधून शिकण्याची मानवी प्रवृत्ती या सिद्धांतावर आधारित आहे। मर्मदृष्टी उत्पत्तीसाठी कोहलरने कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला? तर सुलतान नावाचा चिंपांझी यांच्यावर त्यांनी काय केलेला आहे? तर प्रयोग केलेला आहे। समस्येचे संपूर्ण आकलन झाल्यावर अचानक सुचणारा मार्ग म्हणजेच मर्मदृष्टी होय। समस्येचे सुटे भाग न बघता समग्र रूप बघणे यात महत्त्वाचे असते। बुद्धिमत्तेची समूह घटक किंवा संघ घटक उत्पत्ती कोणाची आहे? तर एल थॉम्सन यांची आहे। थॉम्सन यांनी स्पष्ट केले की बुद्धिमत्ता हा एक घटक नसून 7 प्राथमिक मानसिक क्षमतांचा म्हणजे PMA समूह आहे। भावनिक बुद्धिमत्तेचा जनक प्रामुख्याने कोणाला मानले जाते? तर डॅनियल गोलमन यांना भावनिक बुद्धिमत्तेचा जनक प्रामुख्याने मानले जाते। 1995 मध्ये त्यांनी पुस्तकाद्वारे ही संकल्पना जागतिक स्तरावर लोकप्रिय केली। आयुष्यातील यशासाठी बुद्ध्यांकापेक्षा IQ भावनिक बुद्ध्यांक EQ अधिक महत्त्वाचा असतो। डॉ. बेंजामिन ब्लूम यांच्या शैक्षणिक उद्दिष्टांच्या वर्गीकरणानुसार टॅक्सॉनॉमी सर्वोच्च पातळीचे उद्दिष्ट कोणते? तर मूल्यमापन हे उद्दिष्ट महत्त्वाचे आहे। त्याला आपण इव्हॅल्युएशन असे म्हणतो। बोधनात्मक क्षेत्रात ज्ञान, आकलन, उपयोजन, विश्लेषण, संश्लेषण आणि शेवटी मूल्यमापन हा सर्वोच्च टप्पा येतो। माणसाचा स्वभाव किंवा प्रकृती ही रक्तातील द्रवावर अवलंबून असते असे प्राचीन काळी कोणी म्हटले? तर हिप्पोक्रेटस यांनी म्हटलेले आहे। हा व्यक्तिमत्त्वाचा सर्वात प्राचीन प्रकार मानला जातो, ज्यामध्ये कफ, पित्त, रक्त यांच्या प्रमाणावरून स्वभाव ठरवला गेलेला आहे। बालकाच्या विकासाचा सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत कोणी मांडला? तर लेव वायगोत्स्की यांनी सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे। एका परिस्थितीत मिळवलेले ज्ञान दुसऱ्या परिस्थितीमध्ये उपयोगी पडते असे लेव वायगोत्स्की असे म्हणतात। शाळेत शिकलेल्या गणिताचा वापर बाजारात हिशोब करताना करणे हे अध्ययन संक्रमणाचे व्यावहारिक उदाहरण आहे। धनसंक्रमण म्हणजे काय? तर पूर्वीचे शिकलेले ज्ञान नवीन गोष्ट शिकण्यात मदत करते, म्हणजे धनसंक्रमण होय। सायकल चालवण्याचा अनुभव पुढे स्कूटर किंवा मोटरसायकल शिकताना फायदेशीर ठरतो। आता ऋण संक्रमण म्हणजे काय? तर पूर्वीचे ज्ञान नवीन गोष्ट शिकण्यात आपल्याला अडथळा निर्माण
करते. उदाहरणामध्ये भारतात डाव्या बाजूने गाडी चालवण्याची सवय असलेल्या व्यक्तीला जर अमेरिकेत उजव्या बाजूने गाडी चालवताना सुरुवातीला अडचण येते. शून्य संक्रमण म्हणजे काय? पूर्वीच्या ज्ञानाचा नवीन शिकण्याच्या प्रक्रियेवर कोणताही परिणाम होत नाही. उदाहरणार्थ इतिहास शिकण्याचा आणि क्रिकेट खेळायला शिकण्याचा परस्परांशी काहीही संबंध नसतो. म्हणजे इतिहास शिकणे हे वेगळी गोष्ट आहे आणि क्रिकेट खेळणे ही वेगळी गोष्ट आहे. म्हणजे यामध्ये कोणताही आपल्याला परस्पराशी संबंध दिसत नाही. हेच काय आहे तर शून्य संक्रमण आहे. संवेदन म्हणजे काय? बाह्य उद्दीपकामुळे ज्ञानेंद्रियांची झालेली पहिली प्राथमिक जाणीव होय. तर डोळ्यांना प्रकाश दिसणे, कानावर आवाज पडणे केवळ प्राथमिक संवेदनेची ही उदाहरणे आहेत. आता अवबोध म्हणजे काय? जाणीवपूर्वक संवेदनाला अर्थ लावण्याची मानसिक प्रक्रिया म्हणजेच अवबोध होय. म्हणजे अवबोध बरोबर संवेदन प्लस अर्थ. कानावर पडलेला आवाज हा शाळेच्या घंटीचाच आहे हे ओळखणे म्हणजेच अवबोध होय. प्रतिमा म्हणजे काय? तर वस्तू समोर नसताना तिचे मनामध्ये उभे राहिलेले हुबेहूब मानसिक चित्र. प्रतिमा म्हणजे आपण आपल्या मनामध्ये एखादी प्रतिमा आपण काय करतो तर हुबेहूब तसेच आपल्याला काय करते तर ती आपल्याला दिसत असते. म्हणजे पूर्वी घेतलेल्या अनुभवाचे पुनर्जीवन म्हणजे प्रतिमा होय. डोळे मिटल्यावर ताजमहल आठवणे हे याचे उदाहरण आहे. भूतकाळात धारण केलेल्या माहितीचे प्रत्यावन न होणे म्हणजेच वेळेवर माहिती न आठवणे किंवा मेंदूतील स्मृतिचिन्हे पुसट होणे म्हणजेच विस्मरण होय. हे अध्ययनातील त्रुटीमुळे किंवा सरावाच्या अभावामुळे होते. त्यानंतर आहे बालक विकास आणि अवस्था यांचे आपण आता प्रश्न पाहूया. वाढ ग्रोथ म्हणजे काय? तर शरीराच्या अवयवामध्ये आणि आकारात होणारा केवळ संख्यात्मक व भौतिक बदल होय. यालाच आपण काय म्हणतो तर वाढ म्हणतो. म्हणजे उंची वाढणे, वजन वाढणे या गोष्टी वाढ प्रकारात मोडतात. त्याचे अचूक भौतिक मापन आपल्याला करता येते. म्हणजे उंची आपण मोजू शकतो, वजन आपण मोजू शकतो. हे काय तर एक अचूक भौतिक मापन आहे. आता विकास म्हणजे काय? तर शारीरिक आणि मानसिक गुणांमध्ये सुव्यवस्थितपणे होणारा गुणात्मक व प्रगतिशील बदल होय. यालाच आपण काय म्हणतो तर विकास म्हणतो. विकासात केवळ शारीरिक बदल नसून मानसिक, सामाजिक आणि भावनिक परिपक्वतेचा समावेश होतो. याचे थेट मापन आपल्याला करता येत नाही. आपल्याला विकासाचं आपल्याला काय होते तर आपण कोणत्याही ह्याच्यामध्ये आपण विकास मोजू शकत नाही किंवा ते मानसिक, सामाजिक आणि भावनिक परिपक्वतेचा काय तर एक समावेश आहे. त्याचे आपल्याला कोणत्याही प्रकारचे आपल्याला मापन करता येत नाही. त्यानंतर आहे शेषावस्था. हा सामान्यतः कोणता वयोगट मानला जातो? आता शेषावस्था म्हणजे बाळ जन्मल्यापासून ते 2 वर्षापर्यंतच्या काळाला शेषावस्था असे म्हटले जाते. या काळात बालकाची शारीरिक वाढ अत्यंत वेगाने असते आणि ते सर्वस्वी पालकावर अवलंबून असते. त्यानंतर आहे कुमार अवस्था किंवा किशोर अवस्था. त्यालाच आपण ॲडोलसंट. हा वयोगट कोणता असतो तर कुमार अवस्था किंवा किशोर अवस्था म्हणजे 12 वर्ष ते 18 वर्ष हा वयोगट असतो. हा बाल्यावस्था आणि प्रौढावस्था यामधील संक्रमण काळ असतो, ज्यामध्ये लैंगिक आणि संप्रेरकीय बदल वेगाने होतात. त्यानंतर आहे कुमार अवस्थेला वादळ आणि तणावाचा काळ असे कोणी म्हटले आहे तर जी. स्टॅनले हॉल यांनी म्हटलेले आहे. तर या अवस्थेमध्ये मुलामध्ये शारीरिक आणि भावनिक स्तरावर प्रचंड स्थित्यंतरे होत असल्याने त्यांच्यात मानसिक ताण आणि द्विधा मनस्थिती निर्माण होते. बालकांच्या सामाजिकरणाची पहिली आणि सर्वात महत्त्वाची संस्था कोणती तर ती आहे कुटुंब. म्हणजे बालक आपल्या जन्मापासून म्हणजे जिथे तो जन्मतो, कुटुंबामध्ये जन्मतो, तिथूनच त्यांची सामाजिकरणाला काय होते तर ती सुरुवात होत असते. तीच त्याची पहिली आणि सर्वात महत्त्वाची काय आहे तर संस्था आहे. बालक
समाजमान्य चालीरीती, भाषा, संस्कार आणि मूल्ये सर्वात आधी आपल्या कुटुंबाकडूनच शिकत असतो. मुलांच्या नैतिक विकासाचा सिद्धांत कोणी मांडला? तर कोहलबर्ग यांनी काय केलेला आहे, तर नैतिक विकासाचा सिद्धांत मांडलेला आहे. अशा पद्धतीने TET आणि CTETला अशा पद्धतीने तुम्हाला बेसिक प्रश्न विचारले जातात. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.